भंडारा जिल्ह्यामध्ये गोसेखुर्द धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। वैनगंगा नदीतील पूर नियंत्रणात आणण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुणे शहराच्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दरम्यान नदीपात्रातील लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली। खेडच्या जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी 5.40 मीटर इतकी आहे, तर कोदवलीची पाणी पातळी 5.70 मीटर इतकी आहे। पुण्याच्या मावळमध्ये पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। धरण क्षेत्रामध्ये 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, त्यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे। बदलापूर जवळील भोस धरणाच्या प्रवाहामध्ये एक पर्यटक अडकला, पण वेळीच मित्रांच्या मदतीमुळे त्याची प्रवाहातून सुटका करण्यात आली। या थराराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।